20व्या शतकाच्या सुरुवातीला अनेक भारतीय कामानिमित्त हे अमेरिका आणि कॅनडाला गेले होते. तिथेच लाला हरदल यांनी काय केलं की ज्या देशांमध्ये विखुरलेले भारतीय आहेत त्यांच्या मनामध्ये क्रांतीची बीजे रोवली आणि त्यांना सगळ्यांना एकत्र केलं आणि पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन या पक्षाची स्थापना केली. कधी केली तर 15 जुलै 1913. याच्यामध्ये ना तुम्ही 1913 असं लक्षात ठेवा. आणि ठिकाण कुठलं होतं तर अमेरिका येथील सॅन फ्रान्सिस्को. आणि त्यानंतर 1 नोव्हेंबर 1913ला त्यांनी गदर नावाचं एक साप्ताहिक काढलं, जे सुरुवातीला उर्दू भाषेमध्ये होतं, मग गुरुमुखी भाषेमध्ये सुरू झालं होतं. ठीक आहे. तर बघा, या गदर नावाच्या साप्ताहिकावरूनच याचं नाव जे आहे, या पक्षाचं नाव जे आहे ते गदर असं झालं. ठीक आहे. आता बघा, ह्याचं मुख्यालय कुठे होतं तर सॅन फ्रान्सिस्कोलाच, आणि याचं नाव काय होतं तर युगांतर आश्रम. आणि या पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण ठरले होते तर सोहनसिंह भाकना. मग या पक्षाचं एक उद्दिष्ट किंवा मोठं काय होतं तर त्यांचा ना सनदशीर मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळेल याच्यावर अजिबात विश्वास राहिला नव्हता. त्यांना हे माहिती होतं की आपला जो उठाव जो आहे ना, किंवा आपल्याला स्वतंत्र जर हवं असेल तर आपल्याला सशस्त्र उठाव करावा लागेल, म्हणजे शस्त्र वगैरे जे आहे ते गोळा करून आपल्याला भारतामध्ये उठाव करावा लागेल. तर हे त्यांचं प्लॅनिंग होतं. मग प्रमुख नेते कोण कोण होते तर पहिले होते लाला हरदयाल, ठीक आहे, ज्यांनी स्थापना केली होती. मग सोहनसिंह भाकना जे अध्यक्ष होते. मग भाई परमानंद, विष्णू गणेश पिंगळे, मग होते करतारसिंह सरभा. तर बघा, यांनी काय केलं होतं की जे गदर नावाचं जे वृत्तपत्र होतं ना, तर त्याच्यासाठी त्यांनी खूप जास्त मेहनत केली होती की लोकांपर्यंत प्रचार करायचा, माहिती पोहोचवण्याचं काम त्यांनी काय केलं होतं कोण करतारसिंह सरभा. मग आहे बरकतुल्ल, जे गदर पक्षातील एक महत्त्वाचे मुस्लिम नेते होते. ठीक आहे. तर बऱ्याच वेळेला तुम्हाला अशी नेत्यांची नावं देतील आणि विचारतील की खालीलपैकी कोणकोणती व्यक्ती जी आहे ती गदर चळवळीशी संबंधित होती. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला हे पूर्ण समजलं असेल. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सेव्ह करा. धन्यवाद.